हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण प्रॅक्टिस सेट 49 करणार आहोत. त्यातला पहिला प्रश्न आहे, फाइंड द पायथागोरस ट्रिपलेट फ्रॉम अमंग द फॉलोइंग सेट ऑफ नंबर. म्हणजे काय करायचं आपल्याला, पायथागोरस ट्रिपलेट कोणते आहेत ते आपल्याला करायचे, शोधून काढायचे. ठीक आहे, खाली काही सेट दिले आहेत. पायथागोरस ट्रिपलेट असेल तर त्याला यस म्हणायचं, नाही तर नो म्हणायचं. आपण पहिला प्रश्न करू. पहिला प्रश्न लिहून घेऊ आपण, 3, 4, 5. आता हा पायथागोरस ट्रिपलेट आहे का कसा ओळखायचा, याच्यातली सगळ्यात मोठी संख्या घ्यायची. ठीक आहे, 5 घ्यायचा, त्याचा वर्ग करायचा. 5चा वर्ग येते 25, त्याला नंबर 1 द्यायचा. ठीक आहे, 5 घेतले, त्याचा वर्ग केला, त्याला नंबर 1 दिला. आता 3 आणि 4 घ्यायचे, तिथं 3चा वर्ग करायचा आणि 4चा वर्ग करायचा. उरलेल्या 2 संख्या आहे ना, 5 ही सगळ्यात मोठी संख्या घ्यायची, त्याचा वर्ग केला. उरलेल्या 2 संख्या घेतल्या, 3 आणि 4, त्यांचा वर्ग करायचा. 3चा वर्ग येते 9, 4चा वर्ग येते 16. 9 आणि 16 ह्या दोघांची बेरीज केली करायची आपल्याला 25. याला नंबर द्यायचा 2. आता इथं पाहिलं, याचं पण उत्तर 25 यायलं आणि बाकी उरलेल्या 2 संख्या आहेत त्यांचं पण बेरीज किती येईल 25. आपल्याला इथं लिहायचं फ्रॉम 1 and 2, 3, 4 and 5. 3, 4, 5 are Pythagoras triplet. Pythagoras. आता हे कशामुळे आपण पायथागोरस ट्रिपलेट लिहिलं, कारण ह्या दोन्ही पण काय आहेत बरोबर आहे. जर हे आणि हे दोघांचं टोटल जर एकसारखं नसेल तर आपल्याला लिहायचं इज नॉट पायथागोरस ट्रिपलेट. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण जर पाहिला, 2, 4, 5. 2, 4, 5 नंबर 2चा प्रश्न. याच्या सगळ्यात मोठी संख्या आहे 5. 5चा वर्ग केला 25. पुढे प्रश्न केले की तुम्हाला सहज समजून जाईल. सगळे प्रश्न 6 प्रश्नच आहेत. 6ला 6 झाल्यावर तुम्हाला सहज समजून जाईल. मग 2चा वर्ग करायचा, उरलेल्या 2 संख्या घ्यायच्या. ही सगळ्यात मोठी संख्या आधी घेतली. ठीक आहे, मग उरलेल्या 2 संख्या घ्यायच्या. याचा वर्ग येते 4, 2चा वर्ग आणि 4चा वर्ग येते 16. या दोघांची जर बेरीज केली तर 20 येते. आता पहा, हे 1 नंबरला आलं 25 उत्तर, 2 नंबरला आलं 20 उत्तर. ह्या दोघांचं उत्तर मॅच होत नाही, त्याच्यामुळे हे पायथागोरस ट्रिपलेट नाही आहे. आपल्याला असं लिहायचं फ्रॉम 1 and 2. 2, 4, 5 is not Pythagoras ट्रिपलेट. अतिशय सोपं असं उत्तर आहे. तर इथे पहिला 3ऱ्या प्रश्नामध्ये सगळ्यात मोठी संख्या आहे 6, त्याचा स्क्वेअर करायचा, इक्वल्स टू लिहायचं. 6चा वर्ग 36 येते, त्याला नंबर 1 दिला. आता उरलेल्या ज्या 2 संख्या आहेत त्या पण लिहायच्या. 4चा स्क्वेअर करायचा आणि 5चा स्क्वेअर, पण यांच्या दोघांची प्लस करायच्या. 4चा स्क्वेअर होते 16, 5चा वर्ग येते 25. आता 16 आणि 25 ह्या दोघांची जर बेरीज केली आपल्याला 41 येते. तिला नंबर 2 दिला. आता बघा, 1 नंबरचं उत्तर आलं तर 36, 2 नंबरचं आलं 41. मॅच होते का, हे नाही होतं, म्हणून हे पायथागोरस ट्रिपलेट नाही आहे. फ्रॉम 1 and 2. हे मॅच होते का पहा. तुम्ही असं पण लिहू शकता, 6 स्क्वेअर इज नॉट इक्वल्स टू 4 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर असं पण लिहू शकता. Therefore 4, 5, 6 is not Pythagoras ट्रिपलेट. ठीक आहे, तुम्ही व्यवस्थित पूर्ण लिहिलं तरी चालते, हे नाही लिहिलं तरी चालते वाक्य. आता इथं सगळ्यात मोठी संख्या आहे 7. 7चा वर्ग करायचा. 7चा वर्ग 49 येतो.
त्याच्यानंतर उरलेल्या दोन संख्या आहे 2चा वर्ग प्लस 6चा वर्ग. 2चा वर्ग येते 4, 6चा वर्ग येते 36. याला नंबर 1 दिला तर आपण याला नंबर देऊ आपण सॉरी याला नंबर नाही देऊ. या दोघांची पहिले बेरीज करू. याला नंबर देऊ 2. बघा ह्या दोघांचा टोटल एकसारखं यायला का नाही. पहिल्या नंबरचा आणि दुसऱ्या नंबरचा नाही येते. म्हणून फ्रॉम 1 and 2 2चा वर्ग प्लस 6चा वर्ग बरोबर नाही 7चा वर्ग असं एक वाक्य लिहिलं तरी चांगलीच गोष्ट आहे आपल्याला. म्हणून 2 therefore म्हणतो इंग्लिश 2 6 7 इज नॉट पायथागोरस ट्रिपलेट. आपला पुढचा प्रश्न आहे 9, 40 आणि 41. आता आपल्या सगळ्यात मोठी संख्या आहे 41. 41चा स्क्वेअर करायचा. 41चा स्क्वेअर किती येते आपलं 41 × 41 केलं तर ते 1681 करून पाहायचं असं. ठीक आहे. म्हणून बाकीच्या दोन संख्या 9चा वर्ग आणि 40चा वर्ग ह्या दोन संख्येचा पण वर्ग करायचा. पहिल्याला नंबर 1 दिला आपण. 9चा वर्ग 81 येते, 40चा वर्ग येते आणि ह्या दोघांची जर बेरीज केली आपण तर 1681 येतात. 1681 येते. ठीक आहे. नंबर 2 म्हणजे आपण जर पाहिलं याचं आणि याचं दोघांचं टोटल एकसारखं चाललं आहे की नाही. इथं पण 1681 आणि इथं पण 1681 आहे. म्हणून काय करू शकतो आपण फ्रॉम 1 and 2 41 square equals to 9 square plus 40 square. Therefore 9, 40 and 41 is Pythagoras ट्रिपलेट. ठीक आहे. हे दोघांचं टोटल एकसारखंच आहे त्याच्यामुळे पायथागोरस ट्रिपलेट आहे. या दोघांचं टोटल आलं की नाही दोघांचं एकसारखं. चला दुसरा प्रश्न आहे 4, 7, 8. सगळ्यात मोठी संख्या कोणती इथं 8चा स्क्वेअर केला 64 आला. याला नंबर 1 दिला. नंतर 4 स्क्वेअर प्लस 7 स्क्वेअर यांना ब्रॅकेटमध्ये घेऊनच करायचं राहतं. ते एका रूलच राहतं तसं करायचं. तसंच पद्धतच राहते. 4चा स्क्वेअर 16, 7चा स्क्वेअर 49. आता ह्या दोघांची जर ॲडिशन केली तर 63 होते. आपल्याला किती पाहिजे तर सॉरी 65 होतं ह्या दोघांची ॲडिशन. आपल्याला 4 पाहिजे. ठीक आहे. तर इक्वल आहेत का हे नाही. म्हणून फ्रॉम 1 and 2 8 स्क्वेअर इज नॉट इक्वल्स टू म्हणजे असं आपल्याला हे करायचं. इक्वल लिहायचं नॉट इक्वल्स टू. नॉट इक्वल्स टू म्हणजे बरोबरचं चिन्ह. नॉट इक्वल्स टू म्हणजे बरोबरचं चिन्ह आणि एक रेष मारायची. 4 स्क्वेअर प्लस 7 स्क्वेअर. therefore 4, 7, 8 is not Pythagoras ट्रिपलेट. पुढचा प्रश्न आहे साइड्स ऑफ सम ट्रायंगल आर गिवन बिलो. फाइंड आउट which ones are right angle triangle. आपल्याला सांगायचं आहे की कोणतं राईट अँगल ट्रायंगल आहेत आणि कोणत्या राईट अँगल ट्रायंगल नाही. म्हणजे हा पण पायथागोरस सारखाच आहे. ठीक आहे. मागचा प्रश्न केला आपण तसाच करायचा. इथे पण आपण काय करू सगळ्यात मोठी साईड घेऊ 15चा वर्ग करू 15चा वर्ग येते 225. त्याला नंबर 1 दिला. त्याच्यानंतर काय केलं आपण 11चा वर्ग लिहिला. 11चा वर्ग ब्रॅकेटमध्ये लिहून करायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर 12चा वर्ग केला. 11चा वर्ग येते 121. 11 × 11. 12चा वर्ग येते 144. 12 × 12. या दोघांची बेरीज केली 144 आणि 100 किती होता 69.
69 269 होतं, याला नंबर 2 दिला. आता बघा इथं आपल्याला 225 याचं उत्तर येते 2015चा आणि याचं 269. दोन्ही आपण पाहिलं तर एकसारखे नाही, त्याच्यामुळं आपल्याला काय म्हणता येईल हे राईट अँगल ट्रायंगल असेल का हे नाही असते. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे पायथागोरस ट्रिपलेट असणं गरजेचं आहे त्याच्यासाठी. ठीक आहे. फ्रॉम 1 and 2 15 square is not equals to 11 square plus 12 square. सेम आपण जसं आता सॉल्यूट. ठीक आहे. म्हणून इज नॉट, आता आपल्याला काय लिहायचं, इज नॉट राईट अँगल ट्रायंगल. इज नॉट पायथागोरस नाही लिहायचं तर इज नॉट राईट अँगल. राईट अँगल म्हणजे काटकोन त्रिकोण, राईट अँगल, आणि ते पायथागोरसमध्येच येतात. आणि जर तो पायथागोरसनुसार असेल तर तो मग उत्तर सेम येणार आपल्याला. मी बहुतेक प्रश्न क्रमांक 2 आधी केलेला आहे, आपण प्रश्न क्रमांक 1 करायचा बाकी आहे आपला. ठीक आहे. हाच प्रश्न केला आहे. चला इथं 17चा वर्ग घ्यायचा आपला. 17चा वर्ग घ्यायचे 289, त्याला नंबर 1 नंबर दिला. त्याच्यानंतर काय केलं आपण 8चा स्क्वेअर प्लस 15चा स्क्वेअर केला. 8 स्क्वेअर प्लस 8चा स्क्वेअर येते 64 आणि 15चा वर्ग येते 225. या दोघांची जर बेरीज केली तर 289च येतं, त्याला नंबर 2 दिला. आणि इथं पाहिलं ह्या दोघांचं टोटल एकसारखंच येतं आहे की नाही. फ्रॉम 1 and 2 17 square equals to 8 square plus 15 square आहे की नाही. म्हणून therefore 8, 15 and 17, 8, 15, 17 is a right angle triangle. असं आपलं उत्तर लिहायचं. जर असेल तर राईट अँगल ट्रायंगल, नसेल तर इज नॉट राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे. तर सेम प्रोसिजर आपण करतो, पायथागोरस ट्रिपलेट आहे की नाही त्याच्यासारखंच, फक्त प्रश्न थोडा वेगळ्या पद्धतीने विचारलेला. आपला पुढचा प्रश्न 11 60 and 61. आपण सगळ्यात मोठी संख्या आहे 61, त्याचा वर्ग करू. ठीक आहे. 61 × 61 येतं आपलं 3721. ठीक आहे. करून पाहायचं आपल्याला, त्याला नंबर 1 द्यायचा. नंबर 2 वेळेस काय करायचं, 11चा स्क्वेअर घ्यायचा प्लस 7चा वर्ग घ्यायचा. 11चा वर्ग येते 121, 60चा स्क्वेअर येते 3600. 11 × 11 करायचं, 60 × 60 करायचं. या दोघांची बेरीज केली तर 3721 याचा पण येत आहे टोटल आहे की नाही. दोघं मॅच होत आहेत म्हणजेच आपण काय लिहू शकतो, फ्रॉम 1 and 2 61 square equals to 11 square plus 60 square. Therefore 11, 60, 61 is राईट अँगल ट्रायंगल यायचा, कारण की प्रश्नामध्ये राईट अँगल ट्रायंगल लिहिलेलं. पायथागोरस म्हणलं तर पायथागोरस राईट अँगल ट्रायंगल आर द साईड ऑफ, असं पण लिहू शकतो, आर द साईड ऑफ राईट अँगल ट्रायंगल. पुढचा प्रश्न आपल्याला सगळ्यात मोठी साईड घ्यायची 1.7, त्याचा वर्ग करायचा. 1.7चा वर्ग येते 2.89, त्याला नंबर 1 द्यायचा. बघा 17चा वर्ग मी केला आणि एक छान म्हणजे इकडून 1.7 म्हणजे पॉईंटच्या नंतर 2 आकडे होते, इकडून 2 आकडे सोडले इथे लिहिले. त्याचप्रमाणे 1.5चा वर्ग प्लस 1.6
त्या दोघांचा पण वर्ग केला, याचा वर्ग येते 2.25 प्लस याचा वर्ग येते 2.56. या दोघांची जर आपण बेरीज केली तर ती येते 4.81. तर बघा हे दोघांचं मॅच होतं आहे का, नाही होत आहे. ठीक आहे, दोघं मॅच होत नाही. त्याच्यामुळे फ्रॉम 1 and 2 1.7 square equals to 1.5 square is not equals to plus 1.6 square. मॅच होत नाही, त्याच्यामुळे इज नॉट इक्वल्स टू. देअरफॉर 1.5, 1.6, 1.7 is not right angle triangle. Is not a right angle triangle. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. आपला शेवटचा प्रश्न आहे 40 स्क्वेअर 20 स्क्वेअर 30 40 20 30. सगळ्यात मोठा आहे आपला 40चा स्क्वेअर केला, 4चा स्क्वेअर येते 16, 1च्या जागी 2 0, हा नंबर 1 दिला. त्याच्यानंतर बाकीच्या 2 साईड्स घ्यायच्या. 20चा स्क्वेअर प्लस 30चा स्क्वेअर. 20चा स्क्वेअर किती येते, 2चा वर्ग 4 आणि 1च्या जागी 2 0, 3चा वर्ग 9, 1च्या जागी 2 0. काही दोघांची जर बेरीज केली आपल्याला उत्तर येते 1300. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण याचं पाहिलं फ्रॉम 1 and 2. $40 square is not equals to 20 square plus 30 square. ठीक आहे, बरोबर आहे का, हे दोघं इक्वल नाही म्हणून देअरफॉर 40 20 30 is not a right angle triangle. Is not a right angle triangle. अशा प्रकारे हा आपला प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.